सुमित भाव मोरे ये इनके विचार बहुत महान है। उनका कहना है गुजरी हुई जिंदगी को कभी याद ना कर, तकदीर में जो नहीं उसके फरियाद ना कर, जो होगा वो होते रहेगा, लेकिन आज की खुशी में अपने आज की खुशी बर्बाद मत कर, हंसते रहे। जय भीम सगळ्यांना. मी फक्त ऍपचं इंट्रोडक्शन देणार आहोत की कसं वर्क होते आणि काय म्हणजे आम्ही काय प्लॅन केलेलं आहे आणि हर एक याच्या मागे आयडिया काय आहे. तर सर्वात पहिले हा जो सेक्शन आहे तो आहे फीड्स. फीड्सचा मतलब असा होता की आमच्या मनात एक आयडिया आली की एखादी गोष्ट यूपी मध्ये झाली तर आम्हाला ती इथं माहिती नाही पडत, आणि एखादी गोष्ट अगर यूपी मध्ये झाली तर ती आम्हाला इथे माहिती नाही पडत, किंवा आमच्या बाजूला डोंबिवली किंवा कुठेही झाली तर आम्हाला ती माहिती नाही पडत. त्याच्या मागे कारण खूप सारे आहेत की युट्यूबचे अल्गोरिदम्स किंवा फेसबुक किंवा ट्विटरचे अल्गोरिदम्स असे आहेत की ज्यांनी आपल्या रिलेटेड ज्या पोस्ट आहेत त्या कधीच वरती येत नाही. मोस्टली पोस्ट ज्या वरती येतात त्या काही कामाच्या नसतात, म्हणजे पोरांना फक्त मागे आणण्यासाठी त्या टाईपचे पोस्ट वरती येतात. तर आम्ही हा एक टाईप ऑफ AI बनवला ज्याच्यामध्ये जितके बी जगामध्ये आपल्यावरती होणारे जे काही बी पोस्ट असतील ते आम्ही कन्सॉलिडेट करतो आणि या इथे आम्ही दाखवतो. हा जो आमचा अल्गोरिदम आहे हा हर तासाला फिरतो आणि जगभरात जितके पण जे कोणी पण अगर पोस्ट टाकले असतील, ज्या कोणी पण लेट्स से कोणी ट्विटरमध्ये टाकले किंवा फेसबुकमध्ये टाकले, इंस्टाग्राममध्ये टाकले, सगळ्यांचे पण फक्त बुद्धिस्ट रिलेटेड आणि बस आपले जे पोस्ट आहेत ते सगळे येतील. तर सर्वात पहिला जो सेक्शन होता तो होता फीड. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपण सगळं जे नॉर्मल आम्ही जो इन्फ्रा म्हणजे आपण बोलतो ना की UX जो ठेवलेला आहे, माझी माहिती इतकी चांगली नाहीये तर मी म्हणजे टेक्निकल टर्म्स मध्ये बोलू शकतो खूप साऱ्या गोष्टी, सॉरी. आणि सगळ्यांना आयडिया असणार आहे की लोक सगळे आपले जितके लोक आहेत सगळेजण फेसबुक यूज करतात, सगळेजण व्हॉट्सअप यूज करतात. तर आम्ही जाणबुजून जो इन्फ्रा आहे, जो UX आणि UI आहे तो सेम टू सेम तसाच ठेवलेला आहे ताकी सगळ्यांना इझिली तो ऍक्सेसिबल होईल. तर हा जो होता फीडचा सेक्शन, याचं एकच काम आहे की इंटरनेटवरती ज्या कोणत्या पण न्यूज असतील त्या आपल्याला माहिती पडल्या पाहिजे. नेक्स्ट आहे कम्युनिटीवर. तर कम्युनिटीवाला पोस्ट अशा आहेत की इथे तुम्ही स्वतः पोस्ट करू शकता की एखादी काहीतरी घटना तुमच्याकडे घडली आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही स्वतः काहीतरी पोस्ट टाकला पाहिजे. तुम्ही एक जो पोस्ट टाकला तो टाकल्याबरोबर जितके बी लोक आपल्याकडे जॉईन आहेत त्या सगळ्यांना एक सोबत हा पोस्ट चालू असेल तर कोणालाही माहिती पडेल की काय घडलेलं आहे. एखादी गोष्ट चांगली असू शकते, एखादी गोष्ट वाईट असू शकते. हे चान्सेस असेल की तुम्ही एका कोणत्या तरी मोठ्या नोकरीवरनं पण रिटायर्ड झाले तुम्ही तर टाकू शकता. ह्याच्याने काय होणार, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलं तर फक्त तुमच्या ग्रुपवर लोकांना माहिती पडते, पण इथे अगर तुम्ही टाकलं तर जितकेही आपले पॅन्थर ऍड आहेत, जितकी मी लोक इथं आता ऍड होणार त्या सगळ्यांना तुमचं जाणार. तर ज्यांना गरज आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आपलं जे काही पण प्रोग्रेस आहे किंवा जे काही पण आपल्यावरती घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथे पोस्ट करता येईल. तर हा आहे पोस्ट होण्यासाठी. त्याच्यानंतर आहे पॅन्थर्स. इथे आपण जितके बी तर पॅन्थर्स वाला सेक्शन हा खूपच इम्पॉर्टंट आहे. आमच्या मनात असा विचार होता की
एक ब्रिज आहे तो असला ब्रिज आहे की गावातला एकदम छोटा छोटा माणूस आहे आणि आपल्याकडे खूप मोठे मोठे पण माणसं आहेत. साईड लावून तर छोटा जो गावातला एखादा माणूस आहे आणि मोठ्यात मोठ्या पोस्टवरती असणारे आपल्याकडे सिटीमध्ये असणारे लोक आहेत. ठीक आहे, ह्या दोघांच्या मध्ये जो कम्युनिकेशन आहे तो बिलकुल अवेलेबल नाही. लेट्स से मी कोणत्या तरी मोठ्या पोस्टवरती हो आणि माझ्या मनात असं येते की मी माझ्या लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे, पण माझ्याकडे काही चारा नाही. मी गावी नाही जाऊ शकत, मी गावी जाऊन लोकांना विचारू नाही शकत की मी तुमची काय मदत करू. गावच्या लोकांना असं नाही होत की ते डायरेक्ट मोठ्या लोकांपर्यंत येऊ नाही शकत. हा जो ब्रिज आहे, अगर हा ब्रिज पूर्णपणे सॉल्व्ह केला, हा ब्रिज जो आहे अगर पूर्णपणे बांधला, तर गावातल्या छोट्या छोट्या माणसाला मोठ्यात मोठ्या माणसापर्यंत एकदम आरामशीर पोहोचता येणार. त्यांनी फक्त इथे सर्च केलं की मला पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम नाही, तर तो इथे येऊन कॅटेगरी मला सिलेक्ट करू शकतो की एखादा कोणी पोलीस आहे जे की माझी मदत करू शकतो, किंवा कोणतं खूप मोठं काम काहीतरी अटकलेलं, छोटं काम असो मोठं काम असो. पण हा जो ब्रिज अगर आपण लोकांनी सॉल्व्ह केला तर त्यांनी असं होणार की आपली जी कम्युनिटी आहे, ज्याला की सगळ्या प्रकारचे लोक आहेत, त्या सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये एक टाइप ऑफ कम्युनिकेशन ब्रिज बनवून जाणार. ते खूप आसानीने सगळं काय करू शकतात आणि जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम खूप चांगल्याशी सॉल्व्ह होणार. तर जो मेन पर्पज होता हा जो ऍप बनवण्याचा, तो सगळ्यात पहिला जो मेन इम्पॉर्टंट पर्पज होता तो ब्रिज बनवला या दोघांच्या मध्ये. तर तो आम्ही प्रयत्न केला की आम्ही तो सॉल्व्ह करू शकू. तर इथे पण जॉब्स आहेत. जॉब्स मध्ये असं होतं की अगर एखाद्या कंपनी समजा मी काहीतरी कंपनी चालवतोय किंवा काय, तर माझ्याकडे अगर काही ओपनिंग्स आहेत तर मी इथे टाकू शकतो, किंवा आपल्याला माहिती पडतं की गव्हर्नमेंटचे काहीतरी जॉब निघलेले आहेत तर ते जॉबसाठी पण इथे सगळेजण जॉब्स टाकू शकतात. आता याचा फायदा काय आहे, नॉर्मल जॉब साईट आणि ह्याच्यामध्ये काय खूप मोठा डिफरन्स आहे. तर इथे एखादा जॉब आहे ज्याच्यामध्ये माहिती पडलं की बीएमसी वाला जॉब ओपनिंग्स निघलेले आहेत. आता मी अगर कोणीतरी गावचा माणूस आहो पण मी हुशार आहो, तर मला जर काहीतरी गायडन्स पाहिजे किंवा काय पाहिजे तर माझ्याकडे काहीच वेळ नाहीये की मी बीएमसी वाला एखाद्या माणसापर्यंत पोहोचू शकणार. तर एखादा जॉब अगर इथे पोस्ट केला गेला त्याच्यानंतर तो कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकतो आणि तिथे येऊन तो सर्च करू शकतो की बीएमसी मध्ये कोणी काम करते. ह्याच्या प्रकारे काय होणार की जे काही मार्गदर्शन पाहिजे ते सगळं काही आपल्याला इथे आरामशीर भेटू शकतो, जे की याच्याशी पहिले बिलकुल पॉसिबल नव्हतं. मेन पर्पज हाच होता की आमच्याकडे खूप सारे लोक आले ज्यांनी बोललं की ही जी प्राइस आहे जसे की 150 रुपये एका वर्षासाठी हे खूप कमी आहे. पण आमचं असं म्हणणं होतं की आम्हाला मोठे लोक तर पाहिजेतच, पण आम्हाला सगळ्यात छोटा जो माणूस आहे त्या तिथपर्यंत आणायचा. कारण प्रॉब्लेम जो आहे तो मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या माणसाला बिलकुल नाही. त्याला काही प्रॉब्लेम झाला तर तो कोणालाही जाऊन भेटू शकतो, त्याचे कॉन्टॅक्ट असतात, सगळे काही असतात. पण जो मागे राहिलेला माणूस आहे अगर त्याला पुढे आणलं गेलं तरच कुठेतरी जाऊन आपली जी कम्युनिटी आहे ती खूप मोठी होऊ शकते. आणि ज्या प्रकारे आम्हाला दिसत होतं की आजच्या टायमाला सगळे पोरं आहेत, सगळेजण फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सगळ्या गोष्टी वापरत आहेत. त्याच्या अलावा तिथे काहीच नाही, तर तुम्ही बघा मोस्टली सगळेजण डान्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर कुठे ना कुठे आमच्या मनात असं वाटलं की अगर आम्ही जे प्रॉब्लेम्स आहेत, जे ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत आपल्या सगळ्या लोकांचे आणि जे बिलकुल भी कधी वरती येत नाही, त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला अगर आपण लोकांनी वरती आणलं, जरुरी नाही की तुम्ही दिवसभर व्हॉट्सअप सारखा किंवा फेसबुक सारखा हा ऍप घेत बसा. तुम्ही दिवसातून 2 किंवा 3 वेळा तरी ऍप हा उघडा आणि तुम्ही बघा की काय काय चाललंय. कारण हाच एक तरीका आहे की ज्याच्या थ्रू आपली येणारी जनरेशन आहे ती पुढे जाऊ शकणार. अगर त्यांना हमेशाच युट्यूबच्या अल्गोरिदम्स किंवा फेसबुकच्या अल्गोरिदम मध्ये ते फसून राहिले तर ते कधीच पुढे नाही येणार. कारण की आमच्यापर्यंत तरी थोडंसं आहे की आम्हाला असं वाटतंय की सोशली आम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे, जे की पुढच्या येणाऱ्या जनरेशनचं काही सांगता नाही. आता माझे पप्पा आणि त्याच टाइमाचे सगळेजण होते, ते लोक फर्स्ट जनरेशन होती की ज्यांनी बाबासाहेबांचं
प्रेरणा घेतली आणि ती फर्स्ट जनरेशन, कारण त्यांच्या पहिले जे कोणी होते ते सगळे अनटचअप होते, सगळेजण शेतात काम करत होते. तर ह्यांनी कुठेतरी खूप मोठा स्ट्रगल केला. तो स्ट्रगल केल्याच्या नंतर आम्ही मिडल क्लास वरती आलो. तर आम्हाला सगळी काही गोष्ट भेटलेली आहे, म्हणून गरज नाही वाटत खूप साऱ्या गोष्टींची की नाही केलं तर काय फरक पडणार. पण पुढच्या ज्या प्रकारे आजच्या टायमाला वर्ल्ड मध्ये जे काही पण चाललंय, टाईप वॉर पासून सगळं काही, इथल्या 60-70% ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या US वरती डिपेंडेंट आहेत. उद्या अगर त्यांनी कम्प्लिटली बंद करून टाकलं तर मग आपलं काय होणार. तर जो पूर्ण एक आयडिया होता, तो पूर्ण कम्युनिटी जी आहे ती सगळी एक सोबत यावी. त्या कम्युनिटीला एक सोबत आणण्यासाठी त्यांना सगळ्यात पहिले माहिती पडलं पाहिजे की आमच्यावरती काय काय न्याय होतो, आमच्या काय काय चांगल्या गोष्टी आहेत, आमच्या काय काय वाईट गोष्टी आहेत. त्याच्या अलावा एक ब्रिज बनवणं की जिथे छोटा माणूस मोठ्या माणसाला कधी कॉन्टॅक्ट करू शकतो, मोठा माणूस पण कधी येऊन बघू शकतो की अरे ह्या जागेवरती इथे हा प्रॉब्लेम झालाय, तर मी सोडवू शकतो, मी आरामशीर सोडवू शकतो. तर मेन जो उद्देश होता तो हाच होता पूर्ण ऍप बनवण्याचा, की आम्ही असं काय करावं की ज्यांनी पूर्ण कम्युनिटी एक सोबत येणार. बस हे इतकं होतं. अजून त्याच्या अलावा एक बिझनेस म्हणून सेक्शन आहे की जिथे आम्ही सारे बिझनेसेस ऍड करणार आहोत जे की फक्त आपले. आता आपल्याला जसं पप्पांनी सांगितलं की कुठे हॉटेलमध्ये जायचं किंवा काय जायचं, तर सगळ्यात चांगलं जे होणार ना की आपण नॉर्मली कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन राहणार आहोत, त्याला आपण पैसे देणार आहोत. त्याच्यापेक्षा अगर आपण इथे सर्च केलं की माझ्या माणसाचं हॉटेल आहे का आणि मी तिथे जाऊन राहिलो, त्याला दिले तर तो मोठा होणार. तर कुठे ना कुठे त्याच्याकडे जॉब क्रिएशन होणार, तर आपणच करू. तर जितके पण प्रॉब्लेम्स होते, जे की बेसिक प्रॉब्लेम्स होते, ते सगळे आम्ही प्रयत्न केलेत की या ऍप मध्ये आणावे. आणि त्याच्या अलावा फ्युचर प्लॅन्स असे आहेत की आम्ही असा विचार करत होतो की जॉब्स वगैरे असतात. ठीक आहे, माझा एक फ्रेंड होता, त्यांनी काही टाइम पहिले येवल्यामध्ये साडींचा बिझनेस टाकला, पण त्याच्याकडे बिलकुल काहीच ऑर्डर्स वगैरे काही नव्हते. त्याच्याकडे काहीच लोक त्याकडे जायचे नाहीत आणि मिनिमम ऑर्डर होते. काही टाइम नंतर त्याला असं झालं की त्याला तो कंपनी बंद करावी लागली. तर आपल्या माणसाची सर्वात मोठी भीती काय आहे, एक तर त्याला जॉब्स लवकर भेटत नाहीत, दुसरी सर्वात मोठी भीती आहे की अगर त्याने बिझनेस चालू केला तो बिझनेस तो बिलकुल चालत नाही, कारण त्याच्याकडे जाणारे तितके लोक नाही. तर आम्ही अशा लोकांना शोधणार आहोत की जे लोक खरं अशा टाईपचे बिझनेस करत आहेत. आणि किक स्टार्ट मुवमेंट असतो जो की सगळ्या इकडे पॉलिसी ही अडॉप्ट करण्यात गेली, ज्याच्यामध्ये तुम्ही एक सोबत 100 किंवा 200 ऑर्डर त्यांच्याकडे टाका. 100 किंवा 200 ऑर्डर टाकल्याच्या नंतर तो फर्स्ट टाइम असणार त्यांचा. मी गेल्या बोलते 100 किंवा 200 ऑर्डर टाकल्याच्या नंतर त्यांना खूप मोठं काहीतरी होणार. पण अगर आपल्यापैकी जितके मी लोक आहेत त्यांच्याकडे एक ऑर्डर त्याच्याकडनं करून टाकला आणि ते पूर्ण मिळून अगर 100 झाले, कुठं ना कुठं त्या माणसामध्ये कॉन्फिडंट येणार की माझा बिझनेस चालू शकतो. जशा प्रकारे माझ्या मित्रांनी बिझनेस बंद करून टाकला, तसं न करता अगर आपण खरं आपल्या एक दुसऱ्याची मदत केली तर सगळ्यांचे जॉब वाढतील. त्याच्या अलावा बिझनेसेस वाढणार, कम्युनिटी एक जागेवरती होणार, सगळेच एक दुसऱ्याची काळजी. हा फायनल मोटिव्ह होता की ऍप बनवण्याचा. आणि प्रतिक्रिया. हा कोणाला काही प्रश्न आहे? सर, आता जो आपला ऍप्लिकेशन आहे तो एपीके साईज मध्ये मिळणार की गुगल प्ले स्टोअर असेल, अँड्रॉइड स्टोअरवर असेल, असं मिळू शकतो आपल्याला? प्ले स्टोअर मध्ये पण टाकलं आणि नॉर्मल साईट वरती पण. तर प्ले स्टोअर वरती असं झालंय की त्या लोकांच्या इथे जो व्हर्जन आतापर्यंत रिलीज झालेला आहे तो व्हर्जन 1च आहे, पण आता आम्ही जो टाकला तो व्हर्जन 2 आहे ऑलमोस्ट. तर फिलहालसाठी म्हणजे 2 पॅरलल पाईपलाईन्स आम्ही चालवलेल्या आहेत की ज्याच्या थ्रू सेकंड व्हर्जन मध्ये जे काय ते डायरेक्ट साईटवर डाउनलोड करू शकतो. धन्यवाद सर. प्ले स्टोअरला लॉन्च झालाय का? हो, प्ले स्टोअरला लॉन्च झालंय, पण ते रजिस्टर केल्याशिवाय दिसणार नाही. हा नाही, प्ले स्टोअर वाला याच्यात पण लॉन्च झालेला, पण प्ले स्टोअर वरती आम्ही काय केलं, तिथे व्हर्जन 1 आहे
तिथे जे त्यांची जी प्रोसेस आहे ना ती खूपच स्लो आहे. तुम्ही एक एक गोष्ट 2-2, 3-3 महिन्यापर्यंत चालतात. तर आपण काय करायचं 2 पॅरलल गोष्टी चालतात. ही नॉर्मल आहे IT याच्यामध्ये की जिथे दोन्ही येऊ शकतात. तुम्ही तर ऍप स्टोर मध्ये पण आहे. तर ऍप स्टोर मध्ये करायचं ऍप स्टोर मध्ये पण करू शकतो. हा रजिस्ट्रेशन साठी आहेत बसलेले तिथे सगळेजण. ते हेल्प करतील तुमची काही असेल. जगातल्या सगळ्या न्यूज कशा काय येतात तुमच्या ऍपवर? तर आम्ही एक GPU वाला खूप मोठा सर्व्हर विकत घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये असं होतं, त्याच्यामध्ये एक म्हणजे AI एजंट्स असतात. एजंट्स म्हणजे ते बॉट असतात काही. तुमचं वय असं होतं की शिकायचं वय होतं, प्रेम करायचं वय होतं, पण ऐन तारुण्यात आम्ही पॅन्थर चळवळीत आलो. तर नेमकी भूमिका करावी शक्य. जो मेन प्रॉब्लेम आहे आता, मेन प्रॉब्लेम काय की ज्या हिशोबाने तुम्ही सगळे जुने जे सगळे पॅन्थर होते ते सगळेजण खूप जागृत होते. त्या सगळ्यामध्ये कम्युनिटीसाठी काहीतरी करायचं हे तुमच्या मनाभावापासून होतं. ते कुठे ना कुठे आत्ताच्या टायमाला जे ते कम्प्लिटली आत्ताची जी पिढी आहे ती पिढी जी आहे ती फक्त कम्प्युटर्स आणि मोबाईल्स मध्येच होऊन अटकली आहे. 6 वाजल्यानंतर दुसरं वेळ लागतं. आपली वृत्तावस्थेत झालेली आहे पॅन्थर, तिला कुठेतरी आपण जागृत करण्याचा प्रयत्न करतो. कारण की यश कधी आहे माहित नाही, पण एक प्रयत्न आपला. एक प्रयत्न स्वागत आहे. आणि कसं होतं, मी अगर सगळ्यांना बोललो की आपण सगळेजण भेटू एका जागेवरती येऊ आणि मीटिंग करू आणि सांगू, आजचे पोरं तसे नाही करणार आहे. पोरांना अगर खरं प्रबोधन करायचंय तर त्यांना त्यांच्या भाषेतच करावं लागणार. तर त्यांची भाषा जी आहे ती आहे मोबाईल. त्यांनी कंटिन्युअसली दिवसातून एखाद्या वेळेस अजून कोणी क्वेश्चन? इथे सुमिता. सो क्वेश्चन असा आहे की आपण जर ऍप डाउनलोड केला तर याच्यात फ्युचरमध्ये अपग्रेड होणार आहे. हो. जो व्हर्जन्स आहेत त्याचे तर ते अपग्रेड्स पण होणार आहेत पुढे. कंटिन्युअस होणार. सो सेम अमाऊंट मध्ये होणार की त्याच्यासाठी सेपरेट काय हे लागणार आहे फीस वगैरे त्याची? नाही काहीच नाही. फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. वन टाइम. ओके. माझा एक क्वेश्चन होता की मला हे विचारायचं होतं की जर की कोणी म्हणजे परेशान आहे, त्याला तकलीफ आहे खूप जास्त आहे. आता हे टाइम असा आहे की हे जेनजीचा टाइम आहे. याच्यामध्ये कसं असते की कोणी म्हणजे खूप जास्त म्हणजे अशी प्रॉब्लेम झाली आहे की आपल्याला हे सिनियर लोकांची मदत पाहिजे. त्याच्यामध्ये काय असते की आम्ही ॲपमध्ये आपली प्रॉब्लेम टाकली, त्यानंतर असं होणार काय की म्हणजे ते लोक आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि रिझॉल्व्ह करून आपल्याला म्हणजे त्यांचं जे पण उद्देश आहे ते म्हणजे मार्गदर्शन आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करणार का? हा, करतीलच लोक अगर कोणी पाहिलं तर. पण माझं म्हणणं असं आहे की अगर मला प्रॉब्लेम आहे, मी माझी प्रॉब्लेम टाकणारच, पण मी त्यांच्यासोबत हेही जाऊन शोधणार की ह्याच्यापैकी कोणता माणूस आहे का जो माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मी फक्त एखादी पोस्ट टाकली आणि मी अगर असं एक्सपेक्ट करू की माझं सोल्युशन होऊन जाणार, तसं नाही. आपल्याला कुठेतरी ते प्रयत्न करावे लागणार की तिथे जाऊन शोधावं लागणार की हा माझा हा प्रॉब्लेम आहे, ह्या ग्रुपवाला हा माणूस आहे, हा मला माझी मदत करू शकतो. पण ह्याच्या टाइम मध्ये असं झालंय की सगळे एवढे म्हणजे बिझी झाले आहेत, त्यांच्याकडे म्हणजे एवढं पण वेळ नाही असत की म्हणजे की कधीतरी बघा की काय झालंय, कोणाला काय प्रॉब्लेम आहे. कारण की सगळे एवढे म्हणजे त्यांच्या वर्क मध्ये एवढे बिझी असतात. तर माझा क्वेश्चन हे होता की म्हणजे त्यांच्याकडे वेळ असणार की ते म्हणजे आयडिया की काहीतरी म्हणजे असं की हेल्प करू शकतात त्यांच्याकडे, म्हणजे हे ऍप्लिकेशन ओपन करून सगळं काय बघून म्हणजे हेल्प करायसाठी असणार का काहीतरी? माझं म्हणणं आहे की सगळेजण व्हॉट्सअप कितीही बिझी असलं तरी व्हॉट्सअप घेतात. बरोबर. तो कितीही बिझी असला तरी एकदा तरी फेसबुक वगैरे सगळे काय बघतात. हो. ऍप पण बघतीलच. हो. ज्यांना शॉर्ट्स यांचं म्हणजे जे काय अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.